आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि या निवडणुकीच्या प्रचारात अवघं देशमुख घराणं उतरलंय। धीरज देशमुख यांनी आपले वडील विलासराव यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। तुमचं एवढं समर्थन, तुमचं माझ्यामध्ये असलेला विश्वास, आज तुमचा हा आवाज जर देवापर्यंत जात असेल तर मनातली एकच इच्छा आहे की तुमच्या ह्या धीरजचा आवाज, तुमच्या तोंडातला धीरज साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे। धीरज देशमुखांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या मातोश्रींच्या अश्रूंचा बांध फुटला। विलासरावांप्रमाणेच भाषण शैली। खरे शिल्लेदार किंवा ज्यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली तो माझ्या ह्या ग्रामीण भागातला माझा हा तरुण भाग। थेट जनतेशी संवाद साधण्याची हातोटी। तुम्ही नसता तर मी नसतो, तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुम्ही माझ्या मागे राहणार असताल तर आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी इथं राहणार। आणि त्यामुळेच मंचावरचे उपस्थितही भावुक झाले। स्वर्गीय विलासराव देशमुखांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी त्यांचा धाकटा मुलगा धीरजही निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसनं धीरज देशमुखांना तिकीट दिलंय, तर लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुखांनी शड्डू ठोकलाय। खरं तर धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वी राजकारणाचे धडे गिरवलेत। धाकटा भाऊ निवडणुकीच्या आखाड्यात उतरला म्हटल्यावर अभिनेता रितेश देशमुखही प्रचारात उतरलाय। जेव्हा युवक ठरवतो की माझा आमदार कोण असेल, कसा असला पाहिजे, तो असा असला पाहिजे। लातूरला विलासरावांनी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवलं, पण विलासरावांनंतर काँग्रेसचा हा किल्ला ढासळला आणि तो भाजपनं काबीज केला। वादळातही उभं राहण्याचं विलासरावांचं कौशल्य होतं, पण आज विलासराव नाहीत। अशा वेळी त्यांची जाणवणारी उणीव भरून काढणं दोन्ही देशमुख बंधूंपुढचं मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी भावनिक साथ घालणाऱ्या देशमुख बंधूंना लातूरकर आता कसा प्रतिसाद देतायत त्यावर त्यांचं राजकीय भवितव्यही अवलंबून आहे। नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर। त्यामुळे पाहूयात कशा पद्धतीने इथे निवडणूक रंगते ते, पण अर्थातच देशमुख घराण्याला लातूरकर साथ देतील अशी चर्चा सध्या लातूरात रंगते। यासोबतच या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, थोड्याच वेळात परत येतो।